जय शिवराय मित्रांनो, मी राहुल. तर आज आपल्याला जायचं होतं गजानन महाराज, साईबाबा आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी. म्हणून ही आपली लहान स्विफ्ट काढली आणि निघालो दुकानाकडे. दुकानात त्याच्यासाठी की पूजेचं सामान घ्यायचं होतं. मग दुकानात आलो. बघा, हे नारळ घेतले आणि नारळ घेऊन आपल्याला घ्यायचा होता तेलाचा पिपा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या मठात देण्याकरिता. मग आलो पेढे घेण्यासाठी. प्रसाद म्हणून पेढे घ्यायचे होते. इथून पेढे घेतले आणि मग निघालो समोर. मग आलो साईबाबा मंदिरामध्ये. साईबाबाचं मंदिर छोटंसं आहे पण सुरेख आहे. बघू शकता, मूर्ती पण किती सुरेख आहे साईबाबाची. मग इथे पूजा करून घेतली, नारळ फोडलं, हार घातला साईबाबाच्या मूर्तीला, पेढे ठेवलेत आणि मग तिथून जायचे होते आपल्याला शेडगाव चौरस्ता गजानन महाराज देवस्थान. गजानन महाराजाचे दर्शन घेण्याकरिता. हे प्रति शेगावच आहे. इथे समोर बघू शकता ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती होती. मग इथून भुयार आहे. भुयारामध्ये गजानन महाराजाची मूर्ती आहे. तिथून भुयार उतरून आम्ही खाली गेलो आणि इकडे बघा गजानन महाराजाचे दर्शन झाले. सुंदर अशा मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही भुयारातून वर जाण्यासाठी निघालो. तर इथे खूप काळोख होता. वरती आलो आणि मग बाहेर निघालो. मग आलो स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. इकडे आपल्याला तेलाचा डब्बा द्यायचा होता. इथे आतमध्ये येऊन बघितले तर सगळे कोणीच नव्हतं. मग इथे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले, पूजा केली, बघू शकता. आणि मग आलो पिपा ठेवण्यासाठी. हा बघा, आपण या तेलाचा पिपा आणलेला होता, तो आपल्याला मठात द्यायचा आहे. मग पिपा देऊन दिला आणि मग निघालो घरी. आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि शेअर पण करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. चला, जय स्वामी समर्थ.